तर आज गौरीचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज असतात लग्न झालेल्या बायकांचे ओवसे. म्हणून आदल्या दिवशीची साडी बदलून दुसऱ्या दिवशी नवीन साडी घातली जाते. जे काल आम्ही दोरे घेतलेले ते आज सुपात ठेवून ओवसतात गौरीला. त्यामुळे आजचं सगळं काम लग्न झालेल्या बायकांचंच असतं. आणि आजचाच तो दिवस आहे ज्या दिवशी मी आजारी पडलेली. त्यामुळे इथे सगळेजण गेम खेळत होते आणि मी फक्त बसून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती. हे गेम आहेत यूट्यूब बाबाकडून शिकलेले. पुढचे सगळे डोळे बंद करून उभे राहणार. मागे एक माणूस बॉटल फिरवणार आणि एकाने स्टॉप बोलून एक नंबर सांगायचा 1 to 10 मधला. जो नंबर येईल आणि ज्याच्यावर बॉटल स्टॉप झाली आहे त्या माणसाला तेवढे फटके मारायचे. माझं स्टोरेज मला परवानगी देत नाही, नाहीतर मी पूर्ण एक व्हिडिओ बनवून टाकला असता यावर. कारण की खूप लोक होते आणि खूप मज्जा पण आलेली. अँड सी, आता लोक फक्त मस्ती नाही तर चांगल्या गोष्टी पण शिकवतात. खरंच ही आणि आमचा धोंड्या या दोघांनी आमचे गणपती मेमोरेबल बनवलेत. रोज काय ना काय तमाशा असायचा दोघांचा. मला वाटलं 10 दिवस कंटाळेल, पण या दोघांच्या मस्तीमध्ये कसे दिवस गेले कळलंच नाही. आणि उद्या गौरी माता गणपतीला घरी घेऊन जाणार, म्हणून आज रात्री तिला त्याच्या मांडीवर झोपवलं जातं. जसं की मी बोलली ना काय मस्ती असायची. पीठ उघडं दिसलं या बाईने पूर्ण आंघोळ केली आणि पूर्ण घरात फिरत होती, कोणालाच माहित नाही. आणि आज आहे विसर्जनाचा दिवस. आज नेहमीप्रमाणे सकाळची बाप्पाची आरती होते आणि मग दुपारी अजून एक आरती केल्याच्या नंतर बाप्पाला काढतात आणि मग बाप्पाला पूर्ण घर फिरवलं जातं आणि मग मखरातून उचललेल्या बाप्पाच्या मूर्तीला जमिनीवर ठेवलं जातं आणि सगळे घरातले एक एक करून आशीर्वाद घेतात. आणि मग त्यानंतर सगळेजण बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या सांगत नदीच्या दिशेने निघतात. आणि जेवढ्या पण गावातल्या वयस्कर आज्या आहेत त्या गौरीला भेटायला येतात आणि तिला मिठी मारतात, कारण की ती माहेरवासीन आहे आणि तिला सांगतात पुढच्या वर्षी लवकर ये. आणि आमच्या गावामध्ये एकूण 3 गौरी आहेत. सगळ्या गौरी एकत्र आल्याशिवाय कोणच आधी पुढे नदीच्या तिकडे जात नाही. 3ही गौरींना एकत्र नदीकडे नेलं जातं आणि मग देवाची एक लास्टची आरती होते नदीवर. जसं की गौरी आगमनाला पाणी होतं तसंच विसर्जनाच्या दिवशी पण खूप पाणी होतं, त्यामुळे सगळ्यांनी पुलावर आरती केली. याआधी सगळेजण खाली उतरायचे, पण आता मात्र पाण्यामुळे जे गणपती विसर्जन करतात तेच फक्त खाली उतरतात. आणि मग गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या करत गणपतींची 7 दिवसांची सुट्टी संपली आणि ते त्यांच्या घरी परत गेले.